welcome to the channel. Myself Ashwini teach you a physics part 2nd. The chapter is electrostatics. In this series I already uploaded a 4th lecture. Now this is the 5th lecture and the topic is electric potential due to a point charge. Before starting this lecture we revise the previous lectures. Electric potential and potential energy. जे कोणी हे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी प्लीज मागचे सगळे 4ही व्हिडिओज पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओज कंटिन्यू करा. बघा हे जे आहे हा टॉपिक हा मागच्या टॉपिकसोबत थोडा कनेक्टेड आहे. टॉपिक होता इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. वी सी व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. काय केलं होतं आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं फाइंड आउट केलं होतं याच्या अगोदर आठवून बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ज्या पॉईंटला तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत तुम्ही काय केलं होतं, इन्फानाईट डिस्टन्सपासून तो इन्फानाईट डिस्टन्सपासून चार्ज मूव केलेला होता कुठपर्यंत, जिथे तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत. बघा जेव्हा चार्ज मूव होणार आहे इन्फानाईट टू दॅट पॉईंट, when the charge is moved from infinite to that point, then and then only there is a work done, and this work done is denoted by the energy. This work done is actually stored in the form of energy, and this energy which is called as electrostatic potential energy. तीच एनर्जी आपली पोटेन्शियल एनर्जी म्हणून आपण तिला कॉल करतोय. मग बघा ती जी पोटेन्शियल एनर्जी आहे तसंच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं घेतलं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच आपण काय केलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढण्यासाठी व्ही जो आपण काढला होता इलेक्ट्रिक पोटेन्शियल विच इज द वर्क डन पर युनिट चार्ज. जे काही वर्क डन आहे, ठीक आहे, जे काही वर्क डन आहे ते वर्क डन पर युनिट चार्ज. का ज्या पॉईंटला तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचा आहे त्या पॉईंटवरती तो जो आपला सोर्स चार्ज होता त्याचा काय इफेक्ट असेल, विच इज अपॉन द चार्ज. दॅट मीन्स डी व्ही इज इक्वल्स टू डी डब्ल्यू डिवाइड बाय क्यू. हे तुमचं एक्सप्रेशन आलेलं होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं. आता सेम आपल्याला काय करायचं आहे याच्या नंतर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे फाइंड आउट करायचं आहे ड्यू टू अ पॉईंट चार्ज. ओके, ड्यू टू अ पॉईंट चार्ज हा आपला पहिला टॉपिक आहे. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ड्यू टू अँड डायपोल, देन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड सिस्टीम ऑफ चार्जेस. असे 3 आहेत तुम्हाला याचे डेरिवेशन्स. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी पहिलं जे डेरिवेशन आहे ते आहे आपलं, ते आत्ता आपण बघतोय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. इथे जी कन्सेप्ट यूज करायची हे खूप सोपं आहे. ही जी कन्सेप्ट आहे ती सेम मागचीच, इलेक्ट्रिक पोटेन्शियल जसं फाइंड आउट करायचं आहे तेच. बघा ह्या चॅप्टरमधलं जे पहिलं आपलं लेक्चर होतं गॉस थेरम, त्याचे जसे आपण 3 ॲप्लिकेशन एकमेकांना कनेक्टेड होते, ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात. तसंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे मागचं आपण शिकलो कसं फाइंड आउट करायचं आहे तीच प्रोसेस सेम इथे यूज करायची आहे ड्यू टू अ पॉईंट चार्जसाठी. ठीक आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं फाइंड आउट करायचं आहे मग, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी जो टेस्ट चार्ज असतो तो टेस्ट चार्ज इन्फानाईटपासून तर त्या पॉईंटपर्यंत मूव्ह करायचा आहे. ओके, आता बघू आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज कसं घेता येईल. बघा इथे मी एक सोर्स चार्ज घेते परत. सपोज दिस प्लस क्यू इज अ सोर्स चार्ज. ओके, मला जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे ते ह्या सोर्स चार्जपासून तर आर इतक्या डिस्टन्सपर्यंत आहे. ओके, तो जो पॉईंट आहे हा पॉईंट, ह्या पॉईंटला मी म्हणते ए, आणि हा जो सोर्स चार्ज जिथे आहे त्या पॉईंटला मी नाव देत आहे ओ. ओके, कन्सिडर अ सोर्स चार्ज इज ॲट अ पॉईंट ओ अँड वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट ए. द पॉईंट ए is at a distance r from the source charge O. जो काही सोर्स चार्ज प्लस क्यू आहे तो कुठे ओ पोझिशनला आहे. ओ टू ए मध्ये जे डिस्टन्स आहे ते आर इतका आहे, आणि ए पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. पण ते काय म्हटलं आता तुम्हाला पॉईंट चार्जनुसार, म्हणजे इथे जे आपल्याला चार्ज कन्सिडर करायचा आहे ना हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढण्यासाठी आपण काय करतो, युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा इन्फानाईटपासून ए पॉईंटपर्यंत मूव्ह करतो आहे.
ओके, मग इथे जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल ते इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा हा चार्ज काय इफेक्ट करतोय ते पण आपल्याला बघायचं आहे. बघा आता एवढं तर कळलं तुम्हाला, O2A आहे, हे जे डिस्टन्स आहे ते R आहे. ह्या O पासून O पॉईंटला काय आहे, सोर्स चार्ज आहे Q. आता जो टेस्ट चार्ज आहे तो टेस्ट चार्ज दाखवण्यासाठी मी काय करणार आहे, आय एक्सटेंड धिस लाईन, आय एक्सटेंड द OA लाईन अप टू इन्फिनिटी. एक्सटेंड धिस लाईन. ओके, ही लाईन पुढे एक्सटेंड केली. बघा ही लाईन कुठपर्यंत आहे, ही आत्ता सध्या मी डॉटेड दाखवली, ही कुठपर्यंत आहे, इन्फानाईटपर्यंत आहे. ठीक आहे, मग ह्या इन्फानाईटला एक टेस्ट चार्ज असेल का जो आपण मूव्ह करतोय ए पॉईंटपर्यंत. मग आता बघा, ठीक आहे, मूव्ह करणार आहे, हळूहळू हळूहळू तो चार्ज इकडे येणार आहे. तसं हा चार्ज काय करेल, मग सोर्स चार्ज त्याला रिपेअर करेल, म्हणजे इथे एक फोर्स असेल. ओके, मग बघा हा चार्ज जसा जसं जवळ येणार आहे, मला फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा इन्फानाईट टू ए ही डिस्टन्स पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इथे जो फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, ठीक आहे, तर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे जे वर्क डन येणार आहे ते वर्क डनसाठी तुम्ही फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला यूज नाही करू शकत. काय सांगितलं मी, इन्फानाईट टू ए हे डिस्टन्स ॲक्च्युली खूप जास्त आहे, ते इन्फानाईटच आहे, माहीत नाही किती, पण फिजिक्समध्ये जे काही डेरिवेशन आपण सॉल्व करतो इन्फानाईट हे डिस्टन्स कन्सिडर करतो. इन्फानाईट म्हणजे नेमकी कुठपर्यंत माहिती नाही, हे खूप जास्त डिस्टन्स आहे. ठीक आहे, मग इन्फानाईटपासून मूव्ह करायचं आहे, हे डिस्टन्स खूप जास्त आहे. इथे प्रत्येक वेळेस फोर्स हा वेगवेगळा अप्लाय होईल ना रे. फोर्स कसा होतो, फोर्स कसा अप्लाय होतोय, बघा मी ऑलरेडी सांगितलं, इन्फानाईट असेल तर तिथे काही फोर्स आहे का, नाही, फोर्स 0 आहे. तुम्ही जसं हळूहळू पुढे येणार आहे, जेव्हा तुम्ही ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या अंडर याल, हा प्लस Q त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणारच, आणि तो फोर्स कसा अप्लाय करेल, तो रिपेअर करेल त्याला पुढे. ओके, डिस्प्लेसमेंट इकडे होतं आहे, फोर्स तुमचा तिकडे लागला जातो. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ने आपण वर्क डन कॅल्क्युलेट करतोय, पण इथे प्रत्येक याला तुमचा फोर्स जास्त येतोय. कुठे कॅल्क्युलेट करायचं, फोर्स चेंज होतोय. मग अशा वेळेला काय करायचं, बघा मी एक पॉईंट कन्सिडर करते इन बिटवीन इन्फानाईट अँड ए. त्या पॉईंटला मी आता इथे नाव देणार आहे एम. ओके, एम हे नाव दिलेलं आहे. बघा आता मी काय करणार आहे, एम हा पण ॲक्च्युली इन्फानाईट म्हणजे जास्त डिस्टन्स आहे असं आपण कन्सिडर करू, पण ओ पासून तर एमपर्यंतचं मी डिस्टन्स कन्सिडर करते एक्स. याला मी इन्फानाईट नाही म्हणत, त्याला मी काय म्हणते, एक्स हे डिस्टन्स दिले का, काहीतरी डिस्टन्स आहे ते एक्स, पण ते ॲक्च्युली जास्तच आहे, इन्फानाईटच आहे. ठीक आहे, म्हणजे इमॅजिन आपल्याला काय करायचं आहे, आपण चार्ज कुठून मूव्ह करतोय, इन्फानाईटपासून तर ए पॉईंटपर्यंत. ओके, मग बघा आता इथे एक्स हे डिस्टन्स मी दिलेलं आहे का, एम पॉईंट हा माझा कोणत्या डिस्टन्सवरती आहे, एक्स ह्या डिस्टन्सवरती आहे. ओके, मग आता एम पॉईंट मला काय घ्यायचं, एक स्मॉल, एक याच्या जवळचं खूप छोटं पॉईंट मी कन्सिडर करते एन. हे खूप छोटं डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे ना हे डिस्टन्स dx आहे. एम टू एन हे डिस्टन्स dx आहे. म्हणजे आता इथे मी काय कन्सिडर करणार आहे का, जो चार्ज आहे तो मी एम टू एन इतका मूव्ह केला. ओके, एम आणि एन पॉईंट हे इतके जवळजवळ आहे की त्यांच्यामधला फोर्स नियर अबाउट सेम आहे. म्हणजे मला इथे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला वापरून वर्क डन कॅल्क्युलेट करता येईल. ओके, डायरेक्ट खूप एक्सटेंड चेंज नाही होते, स्मॉल चेंज आहे, नियर अबाउट 0 असं कन्सिडर केलं जातं इथला फोर्स. मग अशाच वेळेस मी फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला यूज करेल. इथे बघा जो काही फोर्स, जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती ह्या डायरेक्शनने आहे, इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनने, फोर्स आपला ह्या डायरेक्शनने असतो. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट तुमचं इकडच्या डायरेक्शनने होतं आहे. मग बघा आपण वर्क डन कॅल्क्युलेट करणार आहे DW विच इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट मीन्स dx. बघा इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघंही अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणून साईन काय येईल यांच्यामध्ये, निगेटिव्ह साईन. ओके, DW इज इक्वल्स टू व्हॉट, मायनस एफ डॉट dx. मायनस एफ इंटू dx हे आपलं वर्क डन आलं. कॉमन फॉर्म्युला आता हा पाठ करून टाका, DW इज इक्वल्स टू एफ इंटू dx, DW इज इक्वल्स टू एफ इंटू dx. ओके, नेक्स्ट आता बघा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झाला. हा फोर्स काय असतो रे, फोर्स आपण कॅल्क्युलेट केला आहे, वी नो ऑलरेडी. फोर्स एफ इज इक्वल्स टू, कसा काढला जातो फोर्सचा फॉर्म्युला, कुलॉम्स लॉनुसार,
Force is directly proportional to product of 2 point charges and inversely proportional to square of the distance between them. आपण कोणता चार्ज मूव्ह करतोय रे बाळांनो इथे? इन्फानाइट पासून तर ए पॉईंटपर्यंत जो चार्ज आहे तो टेस्ट चार्ज आणि तो काय आहे? युनिट पॉझिटिव्ह चार्ज. युनिट पॉझिटिव्ह चार्ज मीन्स +1, राईट. युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह करतोय, त्याच्यामुळे जो चार्ज क्यू असणार आहे तो काय असेल? 1. मग बघा F इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो तुमचा कॉन्स्टंट टर्म. काय असते ती? 4πε0 ही कॉन्स्टंट टर्म. ओके. अँड प्रोडक्ट ऑफ द टू चार्जेस कोणते? +q इंटू +1 म्हणजेच काय? q डिव्हाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम. बघा एम पॉईंटला आपण कन्सिडर केलं आहे ना आता. मग ह्या दोघांमधला डिस्टन्स काय आहे? x. देअरफॉर x². राईट. फोर्सचा फॉर्म्युला काय आला ह्या डायग्राममध्ये? 1/4πε0 q डिवाइड बाय x² इज द फोर्स. ओके. नाउ पुट दिस फॉर्म्युला इन दिस इक्वेशन. दॅट मीन्स dw. What is dw? dw is equals to minus sign as it is. What is F? 1/4πε0 q divided by x² and this dx as it is. dx. Okay. dw is equals to minus 1/4πε0 q upon x² dx is the work done. Now say आपण स्मॉल वर्क डन कॅल्क्युलेट केलं. मग स्मॉल वर्क डन पासून टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करतो आपण? ऑब्वियसली इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मग घ्या इंटिग्रेशन. कसं इंटिग्रेशन घेणार आहात? द टोटल वर्क डन इज when the charge is moved from infinity to point A. When the charge is moved from infinity to point A, the total work done is. Okay. आता हे जे आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज, ह्या पॉईंटच्या अंडर आता हे मी फक्त डेरिवेशन लिहिते. एक्झामला कसं लिहायचं हे प्रॉपर नोट्समध्ये दिलेलं आहे मी लिहून. ज्यांना कोणाला नोट्स पाहिजे असतील त्यांनी तसं कळवायचं आहे मला. ठीक आहे. ह्या नोट्स मी नंतर प्रोव्हाइड करेल तुम्हाला. ह्या टर्म्स फक्त बघून घ्या. ओके. The total work done is, what is work done? W, which is equals to. ओके. टोटल वर्क डन. कसं काढायचं आहे टोटल वर्क डन? इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ dw. देन w इज इक्वल्स टू c इंटिग्रेशन ऑफ, what is dw? minus 1/4πε0 q divide by, wait, q divide by x² dot dx. w is equals to. ओके. इथे जास्त भीती वाटते ना. इंटिग्रेशन बघितलं का? अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. बघा कसं करायचं. इंटिग्रेशन -1/4πε0 q अपॉन x² dx. काहीही करायचं नाही. हे जर सोपं करायचं असेल तर कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशनच्या आतमध्ये असतील फक्त तुमच्या व्हॅरिएशनच्या टर्म्स. बघा कॉन्स्टंट टर्म ओळखायच्या आहेत. ओळखायला सोपं आहे. क्यू चार्ज चेंज होतोय का? नाही. क्यू ॲज इट इज तोच राहतोय. चेंज काय होतंय? डिस्टन्स. एक्स हे डिस्टन्स आहे ना. हळूहळू पॉईंट मूव्ह होतोय म्हणजे एक्स चेंज होतोय. एक्स आपला व्हॅरिएबल आहे. -1/4πε0 ऑब्वियसली कॉन्स्टंट आहे. टेक आउटसाइड. -1/4πε0. ओके. क्यू मी इथेच लिहिते. क्यू मायनस क्यू अपॉन 4πε0 इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx. बघा क्यू अपॉन 4πε0 हे सगळं इंटिग्रेशनच्या बाहेर आलं. मध्ये काय राहील? 1/x² dx. ओके. आता बघा इथे काय करायचं आहे. आपण कुठून येतोय? टेस्ट चार्ज कुठून मूव्ह होत आहे? इन्फिनिटीपासून कुठपर्यंत मूव्ह होणार आहे? एपर्यंत. कारण ए पॉईंटला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इंटिग्रेशन इथे लिहिल्यानंतर इथे सिम्पल लिमिट्स देऊन टाकायचे. कोणते लिमिट्स येणार आहे? कुठून कुठपर्यंत? इन्फिनिटी टू ए. देन टेक इन्फिनिटी टू ए. इन्फिनिटी टू ए 1/x² dx. सिम्पल. ओके. नाउ टेक अ इंटिग्रेशन -q/4πε0. ओके. हेच आपण असं लिहून घेऊ. इन्फिनिटी टू ए x⁻² dx. का मी असं लिहू शकते ना?
1/x² आहे. हेच आपण असं लिहू शकतो x⁻². इथे डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होईल रे, x⁻² होईल. हे +2 आहे, इथे -2. ओके, नेक्स्ट पुढे काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ठीक आहे, कसं येईल इंटिग्रेशन, w = -q डिवाइड बाय 4πε0. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ x⁻². x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा आहे. x⁻n चं इंटिग्रेशन काय येतं, x⁻n+1 डिवाइड बाय n+1. इथे n काय आहे, -2. -2 + 1 डिवाइड बाय -2 + 1. ओके, x⁻² -2 + 1 डिवाइड बाय -2 + 1. आता त्या ब्रॅकेटच्या बाहेर हे लिमिट्स पुट करायचे आहेत, इन्फिनिटी टू a. आणि एकदा का इंटिग्रेशन घेतलं का हे इंटिग्रेशन साईन निघून जाणार आहे. इन्फिनिटी टू a आलं, मग काय येईल रे, w = what, -q अपॉन 4πε0. ओके, x⁻² + 1 इज x⁻1 डिवाइड बाय -1. इन्फिनिटी टू a. w = -q अपॉन 4πε0. हे आपण असं लिहू शकतो ना, -1/x. x⁻1 आहे, डिनॉमिनेटरला गेल्यानंतर x⁻1 होणार आहे. ओके, इन्फिनिटी टू a. आता आपण लिमिट्स पुट करूया. w = बघा, मायनस मायनस हे प्लस होणार आहे. देअरफॉर w = q अपॉन 4πε0. ओके, लिमिट्स पुट करा. लिमिट्स कसे पुट करायचे आहेत, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, देन इथे x आहे, xच्या जागी पहिले हायर लिमिट्स पुट करायचं. काय आहे तुमचं हायर लिमिट्स, वेट इथे इन्फिनिटी टू a असं नाही आहे, इथे आहे आपलं इन्फिनिटी टू r. सॉरी इन्फिनिटीपासून a पॉईंट आहे, पण a पॉईंट किती, r इतक्या डिस्टन्सवरती ना, आपण a पॉईंट नाही घेते, इन्फिनिटीपासून तर r पर्यंत. ओके, सॉरी फॉर दॅट, r पर्यंत. ओके, बघा काय मिस्टेक झाली होती इथे, मी इन्फिनिटी टू a म्हटलं होतं. a हा पॉईंट आहे, पण ॲक्च्युली हा a पॉईंट किती डिस्टन्सवरती, r हे डिस्टन्स आहे ना. जसे इन्फानाईट हे डिस्टन्स आहे, तसं r हे डिस्टन्स आहे, म्हणून इन्फानाईट टू r असं लिमिट्स आपल्याला पुट करायचं आहे. सॉरी, इथे a झालं होतं, r. ओके, सगळीकडे r आलेला आहे. आता बघा, हायर लिमिट्स आपल्याला पुट करायचं आहे. काय आहे रे हायर लिमिट्स, r. ओके, देन -1/r. सॉरी, मायनस नाही, मायनस प्लस होऊन गेले, 1/r मायनस. ओके, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. हायर लिमिट पुट केलं, लोअर लिमिट काय आहे, इन्फिनिटी. ओके, 1/r मायनस 1/इन्फिनिटी. ओके, देन what w = what, 1/∞ इज 0. देन q upon 4πε0r is the work done, total work done, right. w = q upon 4πε0r हे येतं. आणि आपल्याला माहिती, जे टोटल वर्क डन आहे तेच तुमचं ॲक्च्युली काय येतं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजेच हे तुमचं काय असणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. ओके, देन v = ऑल्सो q अपॉन 4πε0r. बघा, इथे तुम्हाला लिहायचं आहे हे टोटल. जेव्हा तुम्ही हे डेरिवेशन करता, इथे तुम्हाला लिहायचं आहे ॲक्च्युली द टोटल वर्क डन, विच इज नथिंग बट अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, द वर्क डन when a charge move from infinity to that point, the work done which is equals to electric potential v. म्हणून dw = dv येतं. हे जे वर्क डन आहे तेच असेल तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. v = q अपॉन 4πε0r इथपर्यंत. ओके, आता याच्यानंतर एक ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा ग्राफ कसा येईल, ग्राफ ड्रॉ करायचा आहे मला. ठीक आहे, बघा इथे 4πε0r जो ग्राफ ड्रॉ करायचा आहे ना, तो काय येईल, v इलेक्ट्रिक पोटेन्शियल वर्सेस डिस्टन्स, दॅट मीन्स r.
इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हर्सेस डिस्टन्स असा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. बघा तो कसा ड्रॉ करता येतो. इथे घेते मी. एक्स ॲक्सिसला आपण डिस्टन्स ठेवणार आहे. ते डिस्टन्स आपला आर आहे आणि हे असेल इकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, मग आता बघा काय दिसतंय तुम्हाला. व्ही आणि आर मध्ये रिलेशन काय आहे. व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर, राईट. काय दिसतंय, व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर हे रिलेशन मिळते. म्हणजेच काय, जितका आर तुम्ही इन्क्रीज कराल तितका व्ही डिक्रीज होणार आहे. जितका आर तुम्ही डिक्रीज करणार तितकाच व्ही तुमचा इन्क्रीज होणार आहे. म्हणजे दोघांमधलं रिलेशन हे एक्झॅक्ट इन्व्हर्स येतं. म्हणजे कसं बघा, जर तुम्ही 2 टाइम्स आर इन्क्रीज केला तर व्ही तुमचा 2 टाइम्स डिक्रीज होणार आहे. जर तुम्ही आर 2 टाइम्सने डिक्रीज केलं तर व्ही तुमचा 2 टाइम्सने इन्क्रीज होणार आहे. सेम बघा, सपोज मी असं कन्सिडर करते आता इथे आर जो आहे तो इथे कमी आहे आणि इकडे जास्त, तसंच व्ही इथे कमी आणि इथे जास्त आहे. मग जेव्हा व्ही हा जास्त असेल तेव्हा आर हा कमी. ओके, मग ह्या वेने जर आपण काढला ग्राफ तर तो असा येईल. जिथे आर जास्त तिथे व्ही कमी आणि जिथे व्ही जास्त तिथे आर कमी. ओके, अशा टाईपचा ग्राफ येईल. सेम ग्राफ तुम्हाला बुक्समध्ये दिलेला आहे, ते म्हणजे ई व्हर्सेस आर ऑल्सो. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्हर्सेस आर कसं येईल बघा. व्ही जसा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर आहे तसाच ई जो आहे तो तुमचा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. फॉर्म्युला काय आहे तो ईचा 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर, देअरफॉर ई जो आहे तो काय आहे आर स्क्वेअर. म्हणजे इथे एक्झॅक्ट बघा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आहे. आर इन्क्रीज झाल्यानंतर ई डिक्रीजच होणार आहे आणि आर इन्क्रीज झाल्यानंतर आर डिक्रीज झाल्यानंतर ई इन्क्रीज होणार आहे. हे आहे इथे पण तसंच होतं आहे व्हीमध्ये, पण इथे काय आहे स्क्वेअर. म्हणजेच काय, जर आर तुमचा 2 टाइम्सने तुम्ही इन्क्रीज केला, बघा आर जो आहे तो 2 टाइम्सने तुम्ही इन्क्रीज केला तर ई तुमचा 4 टाइम्सने डिक्रीज होणार आहे. काय म्हणते मी, आर तुम्ही 2 टाइम्सने इन्क्रीज केला तर ई 4 टाइम्सने डिक्रीज होणार आहे. बिकॉज 2 स्क्वेअर 4. पण व्हीचं तसं नाही आहे. आर तुम्ही 2 टाइम्सने इन्क्रीज केला तर व्ही तुमचा 2 टाइम्सनेच डिक्रीज होणार आहे. पण इथे तसं नाही आहे. म्हणजे ई जो आहे तो आरच्या तुलनेने जास्त प्रमाणात डिक्रीज होतो आहे. ठीक आहे. मग आता बघा तसंच इथे जर तो ग्राफ काढायचा ठरला तर आपण कसं, हा सपोज तुमचा व्हीचा ग्राफ आहे. ईचा कसा येईल, मी डॉटेड लाईनने ड्रॉ करते. इथे असेल सपोज व्ही ऑर ई, एकाच ग्राफमध्ये दाखवते मी. आता इथे ई आहे, वाय ॲक्सिसला आर आहे, एक्स ॲक्सिसला. ग्राफ कसा येईल बघा, इथून ई तुमचा जास्त आहे तेव्हा आर जो आहे तो तुमचा खूप कमी आहे. मग तो जो ग्राफ आहे तो अशा प्रकारे इथे. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हीपेक्षा तो कमीच दाखवायचा आहे ई. ओके, हे येतं तुमचं अशा प्रकारे हा ग्राफ आहे. तुम्हाला हे डेरिवेशन महत्त्वाचं आहे. डेरिवेशन नीट करा. याच्यानंतर पुढचे डेरिवेशन आपल्याला बघायचे आहे. हे आत्ताशी पहिलं झालं आपलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज म्हणून. बघा सिम्पल आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरचा तुम्हाला जो क्वेश्चन येईल तिथे फक्त एकच डोळ्यासमोर आणायचं आहे. तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे का इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करताना आपल्याला वर्क फाइंड आउट करायचा आहे आणि वर्क फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला तो चार्ज इन्फानाईट ह्या डिस्टन्सपासून तर ज्या पॉईंटपर्यंत तुम्हाला काढायचा आहे त्या पॉईंटपर्यंत तो चार्ज मूव्ह होत जातो आहे. ओके, मूव्ह होत जाणार आहे. म्हणून तुम्हाला स्मॉल डिस्प्लेसमेंट कोणता तरी एक पॉईंट कन्सिडर करून स्मॉल डिस्प्लेसमेंट घ्या, जेणेकरून पुढे इंटिग्रेशन हे घ्यावं लागतं. खूप सोपं आहे. आणि यातही जर तुम्हाला काही समजत नसेल, काही डाऊट्स आहे असं वाटत असेल, काही राहिलं असेल सांगायचं तर प्लीज कमेंट्समध्ये तसं कळवा. पुढच्या वेळेला आपण ते ओव्हरकम करून टाकू. ओके, आता आपण बघतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टीम ऑफ चार्जेस. याच्या अगोदर आपण ड्यू टू अ पॉईंट चार्ज बघितलं, आता ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस आपण बघतोय.
सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे काय असेल, जिथे तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे, जिथे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्या पॉईंट्सच्या आजूबाजूला जर नंबर ऑफ चार्जेस असतील, म्हणजे सिस्टीम ऑफ चार्जेस असतील, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं फाइंड आउट करायचं. अशा वेळेला बघा, सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे तिथे खूप सारे चार्जेस येतील. डायग्राम लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. हा एक पॉईंट घेतला मी P, ह्या पॉईंटवरती मला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. मग सिस्टीम ऑफ चार्जेस कुठे असतील, म्हणजे याच्या आजूबाजूला खूप सारे चार्जेस असतील. मी कन्सिडर केलं, सपोज एक चार्ज इथे आहे, त्याला मी नाव देते Q1. दुसरा इथे आहे, त्याला मी नाव देते Q2. एक इथे आहे सपोज Q3. एक इथे आहे सपोज Qn. ठीक आहे. मग बघा, हे जे चार्जेस आहे हे काहीतरी डिस्टन्सवरती आहे P पासून. मग ते डिस्टन्स आपण देऊ. सपोज द Q1 चार्ज इज ॲट अ डिस्टन्स R1 फ्रॉम द P. Q2 इज ॲट अ डिस्टन्स R2 फ्रॉम P. Q3 इज R3 अँड Q1 इज Rn. ओके, असे खूप सारे चार्जेस आहे. 1 to n असे नंबर ऑफ चार्जेस आहे. R1, R2, R3 अप टू Rn हे त्याचं डिस्टन्स झालं. ठीक आहे. आता पॉईंट P वरती जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे ते कसं फाइंड आउट करणार आहे. सिम्पल. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल at point P due to charge Q1 is. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज Q1 इज. Q1मुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल P वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय येईल, Q1 ह्या चार्जमुळे P पॉईंटवरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय येईल. बघा, ते डिनोट्स करतोय आपण V1 ने. V1 विच इज इक्वल्स टू 1/4πε0 Q1 डिवाइड बाय R1. बघा काय केलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ते Q1 चार्जमुळे कोणतं येईल, V1 इतकं येईल. V1चा फॉर्म्युला, Vचा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे जे आपलं झालं आहे ऑलरेडी मागचं प्रिव्हियस लेक्चर जे होतं आपलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ते लेक्चर पहिले रिवाईज करा. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी, तुम्हाला समजेल. Vचा फॉर्म्युला काय आहे, Q डिवाइड बाय 4πε0 R. Q1 डिवाइड बाय 4πε0 R1, हे डिस्टन्स R1 आहे म्हणून. तसंच सिमिलरली the electric potential V2, V3 up to Vn at point P due to charges Q2, Q3 up to Qn respectively. ओके, मग काय येईल रे बाळांनो ते, V2 इज इक्वल्स टू वॉट, 1/4πε0 Q2 डिवाइड बाय R2. ओके, हेच आपलं Vn पर्यंत कसं येईल, 1/4πε0 Qn डिवाइड बाय Rn. हे लक्षात येतं आहे का. काय करतोय आपण, Vचाच फॉर्म्युला वापरला, 1/4πε0 Q/R. Vचा फॉर्म्युला काय आहे, 1/4πε0 Q डिवाइड बाय R. मग Q1 चार्जसाठी P वरती V1 येईल, P वरतीच Q2 चार्जमुळे V2 येईल, Q3मुळे V3 येईल आणि Qnमुळे Vn येईल. सेम फॉर्म्युले. मग याच्यानंतर जे मेन येईल तुमचं, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल V ॲट पॉईंट P ड्यू टू द सिस्टीम ऑफ चार्जेस, हा वर्ड वापरते मी आता, बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल यूज करायचं. बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल द इलेक्ट्रिक पोटेन्शियल V ॲट पॉईंट P ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, असं लिहा तुम्ही इथे. ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये हे सगळं येतं, Q1, Q2, Q3 अप टू Qn. हे सुपरपोजिशन प्रिन्सिपलने काढायचं आहे. इज द काय येईल ते,
algebraic sum of all the electric potential. Algebraic sum of all the electric potential due to respectively charges, individual charges. Okay. मग बघा ते काय येईल, V इज इक्वल्स टू व्हॉट, V1 प्लस V2 प्लस V3 प्लस अप टू Vn. देन V इज इक्वल्स टू व्हॉट इज V1? V1 इज 1/4 pi epsilon naught Q1 divided by R1 plus 1/4 pi epsilon naught Q2 divided by R2 plus up to 1/4 pi epsilon naught Qn divided by Rn. ओके, हे लिहायचं आहे. V इज इक्वल्स टू व्हॉट. आता याच्यामधनं काय कॉमन दिसतंय तुम्हाला, 1/4 pi epsilon naught इज कॉमन, Q1 R1 इज व्हेरिएबल. देन 1/4 pi epsilon naught ब्रॅकेटमध्ये येईल तुमचं Q1 upon R1 प्लस Q2 upon R2 अप टू Qn upon Rn पर्यंत. देन V इज इक्वल्स टू, याच्या पुढे V इज इक्वल्स टू काय येईल बघा, 1/4 pi epsilon naught Q1 upon R1 प्लस Q2 upon R2. हे सगळे समेशन आहे, मग मी त्याला समेशन साईन देऊ शकते. समेशन ऑफ Q इंटू R आहे, ठीक आहे, 1 2 अप टू N पर्यंत जाते. मग मी याला QI रिप्रेझेंट करते आणि इथे समेशनला लिमिट्स देते. I इज इक्वल्स टू 1 to N. आयची व्हॅल्यू काय, 1 to N, म्हणजे QI हे काय आहे ॲक्च्युली अपॉन QI डिवाइड बाय RI. म्हणजेच काय, Q1 upon R1 प्लस Q2 upon R2 हे कुठपर्यंत, Q1 upon Rn पर्यंत. हे झालं तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस पर्यंत. ओके, खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आज आपण 2 बघितले इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे फाइंड आउट करायचे आहे त्याचे 2 डेरिवेशन बघितले. ड्यू टू अ पॉईंट चार्ज बघितलं आणि ड्यू टू अ सिस्टीम ऑफ चार्ज बघितलं. आपलं एक बाकी आहे अजून ड्यू टू अँड डायपोल, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके.